श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. आपला आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, खास करून महिलांसाठी. प्रत्येक घरातील प्रत्येक महिलेला वाटत असते की आपल्या घराची, आपल्या कुटुंबाची प्रगती व्हावी, मुलांची प्रगती व्हावी, आपल्या पतीची प्रगती व्हावी. पण कधी कधी खूप प्रयत्न करून सुद्धा आणि खूप सेवा करून सुद्धा आपल्या मुलांची, आपल्या घराची, आपल्या पतीची प्रगती काही होत नाही. ज्या महिला आपल्या घराची, आपल्या पतीची प्रगती व्हावी यासाठी खूप स्वामी सेवा करतात, पण तरीसुद्धा त्यांच्या घराची किंवा त्यांच्या पतीची प्रगतीही होत नाही. जर तुमच्या पतीच्या कामांमध्ये सतत त्यांना अपयश येत असेल आणि त्यामुळेच त्यांची चिडचिडसुद्धा होत असेल, हातात घेतलेल्या प्रत्येक कामात अडथळे येत असतील, त्याचबरोबर काही महिलांच्या घरामध्ये असं सुद्धा होतं की त्यांचे पती घरी आले की विनाकारण त्यांच्यावर चिडचिड करतात. याचं कारण हेच की त्यांना ज्या कामामध्ये यश हवं असेल त्या कामामध्ये त्यांना यश न मिळणं, त्यांना हवी असलेली, अपेक्षित असलेली प्रगती त्यांची न होणं. जर तुमच्या घराची आणि पतीची प्रगती होत नसेल, वारंवार त्यांच्या कामामध्ये अडचणी येत असतील, त्यांच्या प्रगतीच्या मार्गामध्ये अनेक समस्या या निर्माण होत असतील, तर अशा वेळेस प्रत्येक विवाहित स्त्रीने ही एक गोष्ट, हा एक उपाय अगदी दररोज न चुकता करायचा आहे. ही सेवा, हा उपाय जर तुम्ही दररोज केला, विवाहित महिलेने जर केला, तर त्यांच्या घरामध्ये सुख, समाधान, समृद्धी ही येईल आणि त्याचप्रमाणे पतीची प्रगतीसुद्धा होईल आणि घराचीसुद्धा प्रगती होईल आणि पतीची जी काही चिडचिड होत असेल तीसुद्धा कमी होईल. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्णपणे हीच माहिती देणार आहे की तुमच्या पतीच्या कामांमध्ये येत असलेले अडथळे दूर होण्यासाठी, त्यांना त्यांच्या प्रत्येक कामामध्ये यश मिळण्यासाठी कोणती सेवा करायची आहे, कोणता उपाय करायचा आहे, हेच मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि म्हणूनच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कुठेही स्किप करू नका. जर तुमचे पती हे खूप प्रामाणिकपणे कष्ट करत असतील, मेहनत करत असतील, प्रयत्न करत असतील, पण तरीसुद्धा त्यांना हवी तशी त्यांची प्रगती होत नसेल, त्यांनी सुरू केलेल्या प्रत्येक कामामध्ये त्यांना अडचणी येत असतील, कोणती ना कोणती समस्या ही निर्माण होतच असेल, प्रगती तुमची खुंटलेली असेल आणि तुमच्या घरामध्ये पैसा हा टिकत नसेल आणि तुमचे पती हे नेहमी चिंताग्रस्त राहत असतील, टेन्शनमध्ये राहत असतील आणि त्यांच्या वागण्या बोलण्यामध्ये सुद्धा बदल हा झालेला असेल, तर अशा सर्व महिलांना मी आज एकच महत्त्वाची आणि प्रभावी सेवाही सांगणार आहे आणि ही सेवा प्रत्येक महिलेने जरूर करायची आहे. ही सेवा केल्याने तुमच्या पतीच्या कामांमध्ये त्यांना यश मिळायला सुरुवात होईल. ही सेवा करायला सुरुवात केल्याने तुमच्या पतीच्या कामांमध्ये थोड्याच दिवसांमध्ये त्यांना यश हे मिळू लागेल. त्यांच्या स्वभावामध्ये सुद्धा बदल झालेला हा तुम्हाला नक्कीच दिसून येईल. तुमच्या पतीचा व्यवसाय असो किंवा नोकरी असो, तुम्ही जर ही सेवा करायला सुरुवात केली तर त्यामध्ये त्यांना नक्कीच यश मिळेल. तर ही सेवा कोणती आहे हेच आता आपण बघूया. ही सेवा तुम्ही अगदी आजपासून, म्हणजेच हा व्हिडिओ जेव्हा बघाल त्या दिवसापासून सुरू केली तरीसुद्धा चालेल आणि या सेवेला अगदी मोजून 5 मिनिटं आपल्याला लागणार आहेत. अगदी साधी, सोपी आणि अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे. फक्त ही सेवा करताना आपल्याला एकच नियम लक्षात ठेवायचा आहे. आपण ही सेवा जेव्हा करू तेव्हा आपल्याला आपल्या घरामध्ये मांसाहार हा करायचा नाही आहे. जितके दिवस तुम्ही ही सेवा कराल तितके दिवस तुम्हाला तुमच्या घरामध्ये मांसाहार हा करायचा नाही आहे. आणि त्याचप्रमाणे तुमच्या मासिक धर्माचे दिवस हे 5 दिवस तुम्हाला सोडून द्यायचे आहे आणि पुढे ही सेवा तुम्हाला परत तशीच सुरू ठेवायची आहे. आणि ही सेवा तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांवर पूर्ण विश्वास ठेवून करायची आहे. पूर्ण श्रद्धेने आणि भक्तीने करायची आहे. पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने आणि भक्तिभावाने स्वामी समर्थ महाराजांना अगदी काकुळतीने आपल्याला विनंती करायची आहे आणि स्वामी समर्थ महाराजांना स्मरूनच आपल्याला ही सेवा सुरू करायची आहे. जर तुमचे पती परत येणाऱ्या अपयशाने खचले असतील तर तुम्ही नक्कीच या सेवेला सुरुवात करा. या सेवेने तुम्हाला तुमच्या घरामध्ये, तुमच्या पतीच्या वागण्यामध्ये, तसंच त्यांच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या अडचणींमध्ये सुद्धा फरक झालेला नक्कीच जाणवेल. तर प्रत्येक विवाहित महिलेने आपल्या घरामध्ये हे एक स्तोत्र दररोज नित्यनियमाने पठण करायला सुरुवात करायची आहे. ज्या दिवसापासून तुम्ही तुमच्या घरामध्ये अगदी नित्यनियमाने हे स्तोत्र पठण करायला सुरुवात कराल त्या दिवसापासून तुमच्या घराची प्रगती व्हायला सुरुवात होईल आणि तसंच तुमच्या पतीची सर्व कामेही निर्विघ्नपणे, कोणत्याही अडथळा आल्याशिवाय नक्कीच पूर्ण होतील. त्यांच्या नोकरीमध्ये किंवा व्यवसायामध्ये त्यांची खूपच प्रगती होईल. ही सेवा आपल्याला, हे जे स्तोत्र आहे ते आपल्याला रोज संध्याकाळी जेव्हा आपण देवासमोर दिवाबत्ती करतो त्यावेळेस वाचायचं आहे. संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस आपल्याला देवांसमोर बसून स्वामी समर्थ महाराजांचा, जर तुमच्या घरी फोटो असेल देवघरामध्ये, तर त्या फोटोसमोर, देवघरासमोर तुम्हाला बसायचं आहे, दिवा अगरबत्ती लावायची आहे आणि मग हे स्तोत्र पठण करायचं आहे. आणि या स्तोत्राचं पठण आपल्याला अगदी रोज नित्यनियमाने दररोज संध्याकाळी आपल्याला करायचं आहे.
संध्याकाळी अगदी नित्यनियमाने दररोज या स्तोत्राच्या पठणाने ही सेवा केल्याने तुमच्या घराची, तुमच्या पतीची प्रगती तर होईलच होईल, पण त्यासोबतच तुमच्या घरामध्ये जी काही निगेटिव्ह एनर्जी ही साठलेली असेल ते सुद्धा बाहेर जाईल आणि तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी ही निर्माण होईल। त्याचबरोबर तुमच्या मुलाबाळांची सुद्धा प्रगती होईल आणि तुमच्या पतीला सुद्धा शांत वाटेल, त्यांची जी काही चिडचिड होत असेल ती सुद्धा कमी होईल आणि त्यासोबतच तुमच्या घरातलं वातावरण हे प्रसन्न, आनंददायी आणि प्रफुल्लित होईल। तुमच्या घरामध्ये विनाकारण जी काही भांडणं होत असतील, वादविवाद होत असतील, कलह होत असतील ती सुद्धा दूर होतील। तर आपल्याला संध्याकाळी जे स्तोत्र पठण करायचं आहे तर ते स्तोत्र कोणतं आहे तर ते स्तोत्र आहे स्वामी समर्थ महाराजांचं अक्कलकोट स्वामी स्तोत्र आणि हे स्तोत्र आपल्याला संध्याकाळी 6:30 ते 7 वाजेच्या दरम्यान वाचायचं आहे आणि अगदी दररोज न चुकता हे स्तोत्र आपल्याला एक वेळेस संध्याकाळी जरूर वाचायचं आहे आणि अगदी तुम्ही ज्या दिवसापासून हे स्तोत्र वाचायला सुरुवात कराल त्या दिवसापासून तुमच्यावर स्वामींची कृपा होईल। तुमच्या संपूर्ण घरावर, तुमच्या कुटुंबावर, तुमच्या मुलांवर तसंच तुमच्या पतीवर सुद्धा स्वामी समर्थ महाराजांची कृपा होईल। या स्तोत्राचं पठण करणं ही सुद्धा एक स्वामी समर्थ महाराजांची सेवाच आहे आणि म्हणूनच या स्तोत्राचं पठण हे अगदी दररोज नित्यनियमाने आपल्याला संध्याकाळी करायचं आहे आणि जर काही समस्या किंवा अडचण आलीच तर याचे वाचन नाही केले तरी सुद्धा चालेल, मात्र इतर वेळेस न चुकता पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने तसंच पूर्ण भक्तीने हे स्वामी समर्थ महाराजांचं अक्कलकोट स्वामी स्तोत्र आपल्याला जरूर वाचायचं आहे। हे स्वामी समर्थ महाराजांचं अक्कलकोट स्वामी स्तोत्र तुम्ही यूट्यूबला सुद्धा सर्च करून तिथे ते लावून देऊन ऐकू शकतात आणि त्याचप्रमाणे पठण करून ते तुम्ही स्वतःसुद्धा नंतर बोलू शकतात, नाहीतर गुगलवरून डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून सुद्धा तुम्ही त्यामध्ये बघून सुद्धा हे स्तोत्र जरूर म्हणू शकतात। ज्या महिलांच्या पतीची प्रगती होत नाही आणि ज्यांना कुठलीही स्वामी समर्थ महाराजांची सेवा करायला वेळ मिळत नाही तर अशा सर्व महिलांसाठी ही सेवा या स्तोत्राचं पठण करणं ही अत्यंत प्रभावी आणि उत्तम अशी सेवा आहे। तर महिलांनो, ही सेवा तुम्ही सुरू केल्याने, या स्तोत्राचं नित्य नियमानं पठण तुम्ही सुरू केल्याने तुमच्या घराची प्रगती कोणीही थांबवू शकत नाही। या स्तोत्राचं नित्य नियमानं पठण केल्याने तुमच्या संपूर्ण घराची प्रगती होईल, तुमच्या मुलाबाळांची सुद्धा प्रगती होईल, तुमच्या पतीची सुद्धा प्रगती होईल, त्यांच्या कामामध्ये येणारे अडथळे हे नक्की दूर होतील आणि म्हणूनच प्रत्येक विवाहित स्त्रीने श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अक्कलकोट स्वामी स्तोत्राचं पठण हे आपल्या घरी नित्यनियमानं दररोज करायचं आहे। ही सेवा अगदी दररोज न चुकता संध्याकाळी आपल्याला करायची आहे। तर याप्रमाणे आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्णपणे माहिती दिलेली आहे की जर तुमच्या पतीची प्रगती होत नसेल, त्यांना त्यांच्या प्रत्येक कामामध्ये अडथळे येत असतील तर प्रत्येक महिलेला कोणती सेवा करायची आहे आणि कोणत्या प्रभावी स्तोत्राचं पठण हे संध्याकाळी करायचं आहे याबाबत संपूर्ण माहितीही दिली आहे। आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया। चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।